जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी पेपरचे आपण जीकेचे आणि करंट अफेअरचे विश्लेषण घेणारा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास या पेपरमध्ये 37 प्रश्न हे जीके, जीएस आणि करंट अफेअरचे मिळून आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण संपूर्ण प्रश्न बघूया. तर पहा, पहिला प्रश्न जो विचारलेला आहे आपला तो आहे 3 नंबरचा. वाधावन किंवा वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पालघर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 विचारलेला होता. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? याचं योग्य उत्तर आहे मुंबई रायगड. ऑप्शन नंबर ए याचं करेक्ट राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा. पुढील प्रश्न होता आपला 9व्या क्रमांकाचा. भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. आणि जर गाव विचारलं असतं तर गुजरात राहिलं असतं. तर याचं उत्तर आहे 9चं ड. 10व्या क्रमांकाचा प्रश्न विचारलेला होता. मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले? तर याचं योग्य उत्तर आहे शूटिंग या खेळामध्ये जिंकलेले आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे 15 क्रमांकाचा. हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा 16 क्रमांकाचा. भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सायबर क्राईम सेल. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 21 आहे. कोणत्या संस्थेने कोविड-19ला महामारी म्हणून घोषित केले? तर याचं योग्य उत्तर आहे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. 22 क्रमांकाचा प्रश्न पहा. देशाचा दुसरा चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ म्हणजे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अनिल चौहान. प्रश्न क्रमांक 23 विचारण्यात आलेला GK GSचा. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? याचं योग्य उत्तर आहे मुंबई इथे आहे. 27 क्रमांकाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे GK GSचा. 2024मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली? तर याचं उत्तर आहे पॅरिस. ऑप्शन क्रमांक 2. 28 क्रमांकाचा प्रश्न आहे. मॅकमोहन कोणत्या 2 देशाची सीमारेषा आहे? तर उत्तर आहे याचं योग्य भारत चीन म्हणजेच ऑप्शन नंबर ब. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला 33 क्रमांकाचा. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे यकृत. त्यानंतर 34 क्रमांकाचा प्रश्न आहे. लिनक्स हे कशाचे उदाहरण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे 34चं उत्तर आहे ए ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे 39 क्रमांकाचा. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे म्हटलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटकमध्ये आहे. 40 क्रमांकाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती असते? किलोमीटरमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर 42.195 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर राहणार आहे. 44 क्रमांकाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपल्याला. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? याचं योग्य उत्तर आहे 25 वर्ष पाहिजे. विधानसभा आणि लोकसभेसाठी याचं योग्य उत्तर राहणार आहे 44चं ए म्हणजेच 25 वर्ष. 45 क्रमांकाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे नागपूर इथे करण्यात आलेले आहे. 50 क्रमांकाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता म्हणजेच गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय घेतला आहे? याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर राहील 50चं. त्यानंतर आपला प्रश्न विचारण्यात आलेला आहे 51 क्रमांकाचा. राजा जॉर्ज व्ही आणि राणी मेरी यांची भेटीचे स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली? तर याचं योग्य उत्तर आहे गेटवे ऑफ इंडिया. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला 56 क्रमांकाचा. कोणती नदी मुंबईमधून वाहते? तर याचं योग्य उत्तर आहे मिठी नदी मुंबईमधून वाहते. ऑप्शन क्रमांक ड याचं क्रमांक बरोबर राहील 56चं ड. 57 क्रमांकाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. VVPAT म्हणजे काय? तर वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक सी 57चं सी राहणार आहे. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे. अर्थशास्त्र हे पुस्तक 62 क्रमांकाचा प्रश्न कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे कौटिल्य यांनी लिहिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ड राहणार आहे 62 क्रमांकाचं उत्तर. त्यानंतर 63 पहा. वारली चित्रकला हे भारतातील राज्याचे लोकचित्र आहे. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 63चं ए उत्तर राहणार आहे.
त्यानंतर आहे 68. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे ब, ताम्हण. ऑप्शन क्रमांक ब याचं योग्य उत्तर राहणार आहे. त्यानंतर आहे 69. खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे ब, ऑप्शन क्रमांक बी, पोलीस आयुक्त. त्यानंतर आहे 73 क्रमांकाचा प्रश्न. कोणत्या कायद्याचे बदल्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS हा कायदा लागू करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे ब, फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC. प्रश्न क्रमांक 74 पहा. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक विभाग आहे? याचं योग्य उत्तर आहे सी, म्हणजेच 5 आहे. 78 क्रमांकाचा प्रश्न पहा. भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? याचं योग्य उत्तर आहे 5 वर्ष. ऑप्शन नंबर बी याचं करेक्ट राहणार आहे. त्यानंतर 79 क्रमांकाचा प्रश्न पहा. खालीलपैकी खालील माहितीचा अधिकार कायद्यात कोण मोडत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे खाजगी संस्थाही मोडत नाही. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 80 पहा. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहे? याचं योग्य उत्तर आहे 6. 84 क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिला भारतीय कोण आहे? याचं योग्य उत्तर आहे पंडित रविशंकर, हे याचं योग्य उत्तर राहणार आहे. 85 क्रमांकाचा प्रश्न पहा. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 27 फेब्रुवारी. ऑप्शन क्रमांक ब उत्तर योग्य राहणार आहे. त्यानंतर पहा 86 क्रमांकाचा प्रश्न आहे आपला. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी याचं करेक्ट राहील 86चं. त्यानंतरचा प्रश्न पहा. 91 क्रमांकाचा प्रश्न पहा. NDPS ॲक्टचे फुल फॉर्म काय? तर नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट. 92 क्रमांकाचा प्रश्न पहा. 91चं ए उत्तर राहणार आहे. 92चं पहा. खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नाही म्हटलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रायगड किल्ला. ऑप्शन नंबर सी याचं करेक्ट राहील 92चं सी. 93 पहा. वांद्रा वरळी सीलिंग कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं? याचं योग्य उत्तर आहे 2009. 97 क्रमांकाचा प्रश्न पहा. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे सी, अमरावती. 98 क्रमांकाचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, म्हणजेच 98चं बी करेक्ट उत्तर राहणार आहे. तर बघा, यानंतरचे मराठी आणि गणितचे विश्लेषण आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कट ऑफ किती जाईल यावर लवकरच आपला व्हिडिओ येणार आहे. धन्यवाद.